नमस्कार. ट्रिग्नोमेट्रीचे काही सिंपल एक्झाम्पल्स बघणार आहोत. याच्या आधीचे व्हिडिओ जाऊन तुम्ही ट्रिग्नोमेट्रीचे बघा, ज्याच्यामध्ये आपण एक तर स्टँडर्ड अँगल आहेत त्यांच्या व्हॅल्यूज काढलेले आहेत. रेडियनमध्ये कन्सेप्ट आहे, कारण युनिट सर्कल वापरलं, पण रेडियनमध्ये म्हणजे π/2 च्या ऐवजी 90 डिग्री लिहिलं तरी काय हरकत नाही. डिग्रीमध्ये लिहा किंवा रेडियनमध्ये लिहा तरी चालतं. त्याच्यानंतर आपण साइन्स बघितल्या होत्या. 4 क्वाड्रंट्स असतील तर प्रत्येक क्वाड्रंटमध्ये कुठल्या रेशोची साईन काय असते आणि याचं एकदम टेबल वगैरे पण फॉर्म केलं तर ते टेबल लक्षात ठेवायचं तुम्ही, कारण अशा टाईपचे ते सिंपल एक्झाम्पल MCQ ला वगैरे पण येऊ शकतात. इतकी सिंपल एक मार्काचे एक्झाम्पल्स आहेत. पण तुम्हाला एखादा अँगल दिला असेल आणि तो रेशो दिला असेल तर ते कुठल्या क्वाड्रंटमध्ये येते ह्याच्यावर त्याचं साईन काय ते तिथे ठरणार आहे. तर आपण एक रफ XY प्लेन असं काढूया, म्हणजे आपल्याला सगळ्याचे आन्सर्स लगेच लक्षात येतील. सो फर्स्ट साईन 690 डिग्री. आता आपल्याला माहिती की एक सर्कल कंप्लीट केलं की 360 डिग्री होतं. हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ क्वाड्रंट, आणि कुठल्या क्वाड्रंट मधले कुठला रेशो पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे याचं जर टेबल आहे ते तेवढं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आता इथनं 0 ने स्टार्ट केलं की एक सर्कल कंप्लीट केल्यानंतर किती होतं? 360 डिग्री होतं. सर्कल वगैरे काढत बसणार नाही, आपल्याला 690 पर्यंत जायचंय ना, त्यामुळे ते 690 एक्झॅक्टली कुठल्या क्वाड्रंट मध्ये येते तेवढं फक्त चेक करावं लागेल. सो इथे परत आला 2π रेडियन क्रॉस करून सर्कमफरन्स की इथे 360 डिग्री होतं, बरोबर. त्यामुळे साइन 360 पुन्हा या एक्स ऍक्सिस वर येईल. आता पुढे 690 पर्यंत जायचंय. सो प्लस 90 90 असं करत गेलं तरी चालेल, किंवा सिंपल 360 इंटू 2 केलं तर किती होतं ते 720. मीन्स 720 ला पुन्हा ह्या पॉइंटला येणार आहे एक्स ऍक्सिसच्या. सो साइन 720 इथेच येणार आहे. 720च्या थोडंसं मागे आलात की 30 डिग्री मागे आलात की 90 मिळेल ना. 720 मायनस 30 केलं की तुम्हाला किती येणार ते 690 येणार. आता हे जे डिस्टन्स असतं ते किती असतं? 90. आता याच्या मागे जर तुम्ही 30 डिग्री आलात तर नक्की जो साईन जो काय आहे साईन 690 हा फोर्थ क्वाड्रंट मध्येच असेल. असं ते आहे. नाही, अगदी तसं नाही लक्षात आलं तर सरळ एकाच डायरेक्शनने ती सर्कल्स घेत राहा, काउंट करत राहा, तसंही चालेल. कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतं तेवढं फक्त आपल्याला काढायचं. म्हणजे एक सर्कल कंप्लीट केलं की 360 झालं, मग 360 प्लस 90 केलं की इथे येणार पॉईंट, प्लस 90 केलं की इथे येणार पॉईंट. मीन्स 360 प्लस 90 म्हणजे किती आलं ते 450. म्हणजे ह्या पॉइंटला 450 इतका अँगल होईल. त्याच्यानंतर या पॉइंटला किती होणार आहे? अजून त्याच्यात 90 ऍड होणार, म्हणजे होणार तो 540 अँगल. सो ह्या पॉइंटला 540 अँगल होईल. अजून 90 इथे ऍड केलं की अजून किती होणार? तो 630 अँगल होईल. सो इथपर्यंत आलं की 630 होईल. आता इथे अँगल किती होणार आहे? 630. आणि कम्प्लीट सर्कल केलं की अँगल होणार आहे 720. मग 690 हे जे आहे ते इन बिटवीन 630 अँड 720 आहे ना, म्हणजे इथे इन बिटवीन ह्या क्वाड्रंट मध्ये कुठेतरी साइन 690 येणार. सो अशा पद्धतीने अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन ते कॅल्क्युलेट करत जायचं. मग कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतात ते बघायचं. ते एकदा लक्षात आलं की मग कळेल की तिथे साईन काय असते त्या रेशोची. आता फोर्थ क्वाड्रंट मध्ये साईन इज निगेटिव्ह, त्यामुळे हे जे ही जी टर्म आहे किंवा साइन ऑफ 690 डिग्री आहे ते किती ते काय असतं तर पॉझिटिव्ह असतं का निगेटिव्ह असतं तर निगेटिव्ह असतं. सो ह्याची साईन काय येणार आहे? निगेटिव्ह असणार. साइन ऑफ 690 डिग्री हा जो काही जे काय आन्सर येईल, काय आन्सर येईल आपल्याला माहिती नाही. कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला कळेल ते किती येते, पण जे काय आन्सर येईल त्याचं साईन काय असणार आहे? नक्की निगेटिव्ह असणार आहे. इतकं सिम्पल आहे. सो सगळ्या उरलेल्या दोन ह्यांची पण आपण काढू शकतो साईन्स. असंच आपण कॅल्क्युलेट करत जायचं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने, आणि मग ते कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतं ते बघायचं, त्यावरून त्याची साईन ठरते. नेक्स्ट सेक ऑफ 200. सेक 200चं साईन. आता सेक कुठल्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल पॉझिटिव्ह आहेत. त्याच्यानंतर फोर्थ क्वाड्रंट मध्ये कोण कोण पॉझिटिव्ह? फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस. आता सेक कसं आहे की कॉस वर डिपेंड आहे ना, 1/cos येते. म्हणजे कॉसचे ज्या साईन्स असणार आहेत तेच सेकच्या पण साईन्स असणार आहेत. सो 200 आहे, त्यामुळे आपण एक एक कॅल्क्युलेट करत जाऊया. इथे असणार आहे 0, इथे येणार आहे 90 प्लस इथे येणार 180 आणि 270 येणार इथे. 270 इथे येत आहे आणि 180 इथे येते, म्हणजे इन बिटवीनच कुठेतरी 200 असणार ना. म्हणजे सेक 200 हा जो अँगल आहे तो थर्ड क्वाड्रंट मध्ये असणार आहे. बट थर्ड क्वाड्रंट मध्ये
साईन निगेटिव्ह असतं सेकचं साईन निगेटिव्ह बिकॉज कॉस निगेटिव्ह असतो आणि कॉस मीन्स 1/sec, त्यामुळे ह्याचंही साईन रेसिप्रोकल असलं तरी साईन नाही चेंज होत. सो साईन ह्याचंही तेच असणार, जे कॉसचं आहे तेच सेकचं असणार. कॉस पण निगेटिव्ह असतो, सेक पण निगेटिव्ह असणार. सो सेक 200 इज निगेटिव्ह किंवा असं सेक 200 इज निगेटिव्ह. जी काही व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू किती असणार आहे, निगेटिव्ह असणार. पुढे नेक्स्ट cot 375. cot 375 आता आपण कॅल्क्युलेट करायला सुरुवात करूया. 0, 90, 180, 270, 360. एक सर्कल कंप्लीट झाल्यावर इथे 360 डिग्री येतं आपल्याला माहिती आहे. आता 360 मध्ये फक्त 15 ऍड केल्यावर लगेच इथे येणार आहे अँगल, बिकॉज 90 ऍड केल्यावर तो इथे जाणार आहे, 450 ला इथे येणार आहे, 360 ला इथे, म्हणजे नक्की 375 अँगल जो काय असेल तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असणार आहे. आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल आर पॉझिटिव्ह, त्यामुळे कॉट पण पॉझिटिव्ह असणार. सो कॉट 375 इज पॉझिटिव्ह. त्याचं साईन जे काही व्हॅल्यू येईल त्या व्हॅल्यूची साईन काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार. सो असं तुम्हाला विचारू शकतात, त्यासाठी हा कन्सेप्ट यूज करायचा कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा आणि त्याप्रमाणे साईन काय आहे तिथे. फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फॉर 750 डिग्री अँड 5π/2 रेडियन. सो ह्या दोन अँगलसाठी आपल्याला साहीच्या साई ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काय आहेत ते फाइंड आउट करायचे. अर्थात आपण साईन आणि कॉस आधी फाइंड आउट करणार आणि मग त्याच्यावरून उरलेले चारही आपल्याला काढता येतात, ते माहिती आहे आपल्याला. सो आता फर्स्ट आपण घेऊया 750 डिग्री. थीटा इज गिवन ॲज 750 डिग्री. आता 750 डायरेक्ट जरी स्टँडर्ड अँगल असा वाटत नसला तरी आपण थोडं स्प्लिट केलं तर आपल्या लक्षात येईल. आता हा सर्क्युलर तो कन्सेप्ट वगैरे आपल्याला माहिती आहे, युनिट सर्कल आणि मग ते 0 आणि मग 360 ला एक सर्कम्फरन्स होतं. सो 0 जी व्हॅल्यू आहे तिथे साइन 0 कॉस 0 जे असतील तेच एक सर्कल क्रॉस करून आल्यावर 360 डिग्रीला पण सेम व्हॅल्यूज असतात, हे आपल्याला माहिती आहे. सो ज्या व्हॅल्यू 0 ला आहेत त्या 360 ला आहेत, त्याच्या अजून एक सर्कल कंप्लीट केलं की 720 होतं. सो 720 ला पण त्याच व्हॅल्यू असणार आहेत. आता आपण 750 ला जायचं असेल तर 720 मध्ये जर 30 डिग्री आपण ऍड केले तर तो फर्स्ट क्वाड्रंट मधला 30 डिग्री येतो. मग आता 30 डिग्री ही जी व्हॅल्यू आहे ती π/6, ती जी व्हॅल्यू 0 + 30 असं म्हटलं तर जी 30 साठी जी व्हॅल्यू मिळते आपल्याला साईन आणि कॉसची, तीच सेम व्हॅल्यू 720 + 30 साठी पण मिळणार आहे. कारण 720 कुठे आलाय, 0 वर आलाय, म्हणजे त्याच साईन आणि कॉसच्या 0च्या व्हॅल्यू मिळणार. त्याच्यात 30 ऍड केलं म्हणजे पुन्हा तोच फर्स्ट क्वाड्रंट मध्ये गेला वगैरे तेच सगळं सेम. कारण आपल्याला माहिती आहे ह्या युनिट सर्कलवर सगळ्या साईन आणि कॉसच्या व्हॅल्यूज लाईक होतात, ते आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ह्या चेंज कधी होणार नाही, कोऑर्डिनेट जॉमेट्री येते. त्यामुळे इथे 30 डिग्री अँगल इथे केलेला असेल, मग आधी कितीही तुम्ही असं सर्क्युलर क्रॉस केलेला असेल तरी 0 पासून इथे आत्ता किती दिसतोय 30, म्हणजे हा जो PXY पॉईंट आहे तो फिक्स आहे. 30 साठी तिथे तो फिक्स आहे, तो ती जी काय व्हॅल्यू येणार आहे तीच येणार आहे काय. आणि एक्स म्हणजे कॉस असतं आणि वाय म्हणजे साईन असतं, हे आपण बघितलंय आधीच्या व्हिडिओजमध्ये. सो 720 + 30 केलं तरी सुद्धा काय होणार आहे, 30 असंच कन्सिडर करून 30 साठी ज्या साईन आणि कॉसच्या ज्या काय व्हॅल्यूज येणार आहेत त्याच व्हॅल्यूज 720 + 30 साठी पण येणार आहेत. कन्सेप्ट लक्षात आला. एक सर्कल कंप्लीट केल्यानंतर पुन्हा त्या ऍड होतात, त्या ओरिजिनल ज्या व्हॅल्यूज आहेत त्याच तिथे रिपीट होत राहणार आहेत. कारण हे पिरियॉडिक फंक्शन आहे ट्रिग्नोमेट्रिकच्या साईन आणि कॉसचं, म्हणजे साईन आणि कॉस हे पिरियॉडिक फंक्शन्स आहेत, सायक्लिक फंक्शन आहेत. त्यामुळे ह्या पॉईंटला जी व्हॅल्यू आहे ती फिरून आल्यावर पुन्हा त्याच पॉईंटला तीच व्हॅल्यू राहणार. 30 डिग्रीला जी व्हॅल्यू आहे ती एक सर्कल कंप्लीट करून इथे ह्या पॉईंटला आला की पुन्हा तीच व्हॅल्यू असणार आहे. त्यामुळे आपण हे 750 ची सुद्धा व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. कारण 750 कॅन बी रिटन ॲज 720 + 30 डिग्री. सो 720 मीन्स 2π. सो 2π झाल्यावर एक सर्कल कंप्लीट होतं ना. सो 2π + 30 डिग्री. आणि आपल्याला माहिती आहे आपण आधीचे व्हिडिओज बघितले असतील तर त्याच्यात काय म्हटलं होतं की साईन आणि कॉस ही पिरियॉडिक फंक्शन आहे. साईन थीटा = साईन 2π + थीटा, या दोन्ही व्हॅल्यू सेमच असतात आणि कॉस साठी सुद्धा असतात तेच आहे. त्यामुळे आपण ज्या 30च्या व्हॅल्यू काढू त्यात साईन 2π + 30 आहेत आणि हे 2π + 30 झालं. सो आपण सगळ्या 30च्या व्हॅल्यूज काढणार, साईन कॉस आणि मग उरलेल्या सगळ्या ज्या काही व्हॅल्यूज सगळ्या रेशोज काढायचे म्हणून. सेम आपण इथे नंतर करणार, हे रेडियनमध्ये आपण रेडियनमध्ये स्प्लिट करणार त्यांना. सो आता साईन 30 आपल्याला काढायचे. देअरफॉर हिअर थीटा = काय म्हणता येईल, 30 डिग्री. देअरफॉर साईन 30
साईन थिटा म्हणजे साईन 30 इज इक्वल टू किती असतं 1/2. सो पहिली व्हॅल्यू होती 1/2. कॉस 30 इज इक्वल टू √3/2. सो सेकंड व्हॅल्यू आली √3/2. tan 30 काय असतं साईन अपॉन कॉस, त्यामुळे 1/√3. 1/2 अपॉन √3/2 होते ना. पाठ नसतील तर याचं करायचं आहे तर वेळ. 1/2 अपॉन √3/2 येतं ना, त्यातले 2 कॅन्सल होईल आणि 1/√3 होईल. कॉटची बरोबर त्याच्या रिव्हर्स असते, नसेल लक्षात येतं का. √3/2 अपॉन 1/2, 2 कॅन्सल होतील आणि √3 राहील. त्याच्यानंतर सेक 30 इज इक्वल टू किती येणार 1 अपॉन कॉस मीन्स 2 अपॉन √3 अँड साइन 30 नाही कोसेक 30 इज इक्वल टू येणार याच्या रिव्हर्स, त्यामुळे 2. सो हे सगळे 6 रेशोज आहेत जे 30 साठी घेतले. इथे आपण म्हटलंय की थिटा इज इक्वल टू 30 मीन्स थिटा इज इक्वल टू किती आला 750 डिग्री. सो जी 750 डिग्री साठी आहे तीच 30 डिग्री साठी आहे, बिकॉज 2π प्लस थिटा इज इक्वल टू थिटा. हे रिलेशन आपल्याला माहिती आहे पिरियॉडिक असल्यामुळे त्याच व्हॅल्यूज रिपीट होत राहणार आणि येणार. सो फॉर 750 आपण इथे 30 लिहिलंय, त्याच्याऐवजी आपण सगळीकडे करता 750 लिहायला हवं होतं, म्हणजे कारण विचारलंय 750 ला. सो आपण इथे 750 लिहूया. पण लिहिताना व्हॅल्यूज सगळ्या मात्र कशाच्या यूज करायच्या तर 30च्या यूज करायच्या, बिकॉज ते सेमच आहेत. त्या क्वाड्रंटमध्ये त्याच प्लेसला 750 पण येतो ज्या प्लेसला 30 आहे. सो 750 ह्या अँगलसाठी ऑल 6 रेशोज त्याच्या व्हॅल्यूज काय आहेत त्या इथे आपण कॅल्क्युलेट केले. नेक्स्ट एक्झाम्पल 5π/2 रेडियन मध्ये दिले. रेडियन मध्ये थोडं स्प्लिट करूया, ज्या नोन व्हॅल्यूज आहेत त्यामध्ये जर स्प्लिट करता आलं, जसं आधी आपण डिग्रीमध्ये 720 प्लस 30 केल्यामुळे आपल्याला ते मिळालं की ते एक्झॅक्टली 30 इतकं असणार आणि मग व्हॅल्यूज काढता आल्या. सो 5π/2 पण थोडं स्प्लिट करूया आपण. नेक्स्ट इज थिटा इज इक्वल टू 5π/2 रेडियन. आता 5π/2 मधले 4π आले तर आपल्याला माहिती आहे त्या सर्कलमध्ये येणार. सो हे आपल्याला माहिती आहे. तर रेडियन मध्ये हे 0 ने सुरुवात होतं, स्टार्ट झालं तर एक सर्कल कंप्लीट करायला 2π इतकं सर्कम्फरन्स म्हणजे 2π इतकं डिस्टन्स जाणार आहे. सो 4π इतकं डिस्टन्स व्हायला 2 टाइम्स इथे होणार. 6π ला 3 टाइम्स. अशा रेडियन मध्ये ते असं कॅल्क्युलेट होणार. सो आपण हे नोन याच्यात आपण थोडंसं स्प्लिट करूया. त्याला 5π कॅन बी रिटन ॲज 4π प्लस π. सो न्यूमरेटर मध्ये आपण असं लिहूया 4π प्लस π अपॉन 2. पण आता हे डिनॉमिनेटर सेपरेट देऊया. सो 4π अपॉन 2 प्लस π/2. π/2 मीन्स 90. तर व्हॅल्यूज माहिती आहेत आपल्याला 90च्या. सो हे झालं 2π. सो 2π प्लस 90 π/2. सो थिटा इज इक्वल टू 2π प्लस 90. आता हे माहिती आहे की थिटाची जी व्हॅल्यू असेल तीच 2π प्लस 90 या म्हणजे इथे जर 90 असेल आणि इथे जर 2π प्लस 90 असेल तर दोन्ही सेमच व्हॅल्यू येणार. त्यामुळे इथे थिटा हा जो 2π प्लस π/2 आहे त्यालाच आपण असं म्हणतो मीन्स थिटा इज इक्वल टू π/2. कारण हा 2π काय करतो एक सर्कल कंप्लीट करणार आहे. 2π ला एक सर्कल कंप्लीट झालं की मग नंतर पुढचे जे आपण इथे 30, 60, 90 वगैरे जे काही आपण मेजर करू त्या व्हॅल्यूज पुन्हा त्याच होणार, रिपीट होणार आहेत. सो वी नो दॅट की साइन 90 मीन्स साइन π/2 इज इक्वल टू साइन 2π प्लस π/2. म्हणजे काय साइन थिटा इज इक्वल टू साइन ऑफ 2π प्लस थिटा. हे सेमच आहे ना, दोन्ही व्हॅल्यू सेमच आहेत. त्यामुळे साइन 90 ची व्हॅल्यू काढली काय किंवा साइन 2π प्लस π/2 ची व्हॅल्यू काढली काय, दोन्ही सेमच आहे. त्यामुळे साइन 2π प्लस π/2 च्या व्हॅल्यूज काढणं म्हणजे काय असणार आहे साइन 90 कॉस 90 ह्या व्हॅल्यूज आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहेत थोडक्यात. सो आपण आता लिहूया ते. फर्स्ट व्हॅल्यू लिहूया साइन 2π प्लस π/2 म्हणजे 5π डायरेक्ट लिहूया आपण 5π/2. साइन 5π/2 मीन्स 2π प्लस π/2. पण 2π प्लस π/2 मीन्स साइन π/2. म्हणजे साइन 90 ची जी काय व्हॅल्यू असेल ती लिहायची याची व्हॅल्यू किती असणार आहे ते डिग्री नाही रेडियन आहे किती असणार आहे ती व्हॅल्यू. साइन 90 इज 1. सो साइन 5π/2 इज किती आलं 1. देन कॉस 5π/2 इज इक्वल टू असते 0, त्यामुळे ती 0. देन tan
5π/2. tan काय असतं sin अपॉन कॉस, सो 1/0, सो नॉट डिफाईन्ड. किंवा त्याला टेंडिंग टू इन्फिनिटी अशी ती व्हॅल्यू आहे, नॉट डिफाईन्ड येणार. cot π/2, 5π/2 मीन्स π/2. ते किती येणार आहे? cot मीन्स cos अपॉन 0, 0/1 मीन्स 0. So cot 5π/2 is 0. Then sec 5π/2 is equal sec 90. Sec 90 किती असणार आहे? 1/cos. Cos is 0. 1/0 is not defined. Then cosec 5π/2 is equal to 1/1. 1/sin 1/1 means 1. सो असे सारी रेशो आपण काढू शकलो. कशासाठी? तर 5π/2 रेडियन ह्या अँगलसाठी काय आन्सर्स येतील साइन कॉस टॅनची ही इथे आपण इव्हॅल्युएट केली. आणि डायरेक्ट 5π/2 हे आपल्याला काढता येणार नव्हतं म्हणून थोडं इथे स्प्लिट करून नोन व्हॅल्यूच्या याच्यात आपण इथे स्प्लिट केलं. आणि आपल्याला म्हणजे हे रिलेशन माहिती की sin θ इज इक्वल टू sin 2π + θ और sin 4π + θ sin 2nπ + θ. आधीचे व्हिडिओ जाऊन बघितले तर तुम्हाला ते लक्षात येईल की sin θ इज इक्वल टू सायक्लिक फंक्शन असतं, पिरियॉडिक फंक्शन असल्यामुळे 2nπ जो आहे तो इथे किती वेळा आला तरी हा थीटा जो आन्सर देईल तेच ते आन्सर असतं हे आपण माहिती. त्याचा आपण यूज करून हे रेशोज इथे फाइंड आउट केले.